महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता बघा, समजा एखाद्या शेतकऱ्याने बँकेचं मोठं कर्ज काढलं, अंगावर लाखो रुपयांचा बोझा घेतला आणि खूप आशेने आपल्या शेतात एक मोठं शेततळे बांधलं. किंवा समजा त्याने एखादी विहीर खोदली, पाणीही अगदी वेळेवर आणि खूप छान लागलं, पिके हिरवीगार झाली, सगळं कसं स्वप्नासारखं छान चाललं होतं. पण अचानक शेजाऱ्याला हे पाहुलं नाही. अगदी बरोबर, त्याने जाऊन थेट तहसीलदारांकडे तक्रार केली किंवा नदीवरून येणाऱ्या तुमच्या पाईपलाईनला मध्येच अडथळा आणून तुमचं पाणी अडवलं. मग काय होईल? तुमचं सगळं काम तिथेच एका क्षणात थांबेल. हो, आणि हाताशी आलेलं पीक डोळ्यांदेखत जळून जाईल. खरंय, आणि लाखो रुपयांचं असं मोठं नुकसान होईल, ज्यातून बाहेर पडायला अनेक वर्ष लागतील. हा धक्कादायक प्रसंग कोणावरही येऊ शकतो. नक्कीच. आणि म्हणूनच आजचा हा विषय प्रत्येक शेतकरी, जमीन मालक आणि अगदी शहरी भागातील सामान्य नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पाण्याचे वाद कधीही आणि कुठेही उभे राहू शकतात. होय, आणि आजच्या या चर्चेत आपण पाण्याचे हक्क नेमके कोणाचे असतात, विहीर आणि शेततळ्यांचे नेमके कायदे काय आहेत, आणि असा शेजाऱ्यांशी वाद झाल्यास कायदेशीर मार्गाने तो कसा सोडवायचा, हे सर्व मुद्दे कव्हर करणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे, जी आपल्याला भविष्यातही कमी येईल. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. पाण्याची गरज तर प्रत्येकालाच आहे. शेतीचा तर तो मुख्य आधार आहे. पण कसं आहे, याच पाण्यावरून सध्या गावागावांत आणि शेजाऱ्यांमध्ये सर्वात जास्त वाद होताना दिसतायत. बांधावरचे वाद आता थेट पाण्याच्या थेंबापर्यंत पोचले आहेत. बरोबर. पाण्याचे महत्त्व तर अनन्यसाधारण आहेच, पण इथे एक अत्यंत सामान्य गैरसमज लोकांच्या मनात असतो. आणि तो गैरसमज असा आहे की ही माझी जमीन आहे, माझा सातबारा आहे, म्हणजे या जमिनीखाली जे काही पाणी आहे ते फक्त आणि फक्त माझ्याच मालकीचं आहे. मला वाटेल तसा आणि वाटेल तितका पाण्याचा उपसा मी करू शकतो, असं एक ठाम समज असतो लोकांचा. आणि इथेच सगळ्यात मोठी चूक होते. हा गैरसमज आपण आज मुळासकट काढायला हवा. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाणी हे कुण्या एका व्यक्तीच्या खाजगी मालकीचे संसाधन नसून ते एक सार्वजनिक संसाधन आहे. म्हणजे सार्वजनिक मालमत्ता? होय, ते समाजाच्या मालकीचे आहे आणि राज्य शासन त्याचे विश्वस्त म्हणून काम करते. शासनाचं काम हे पाण्याचे सन्मान आणि काटकसरीने वाटप करणे हे आहे. यासाठी आपल्याला महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 या कायद्यांचा संदर्भ घ्यावा लागतो. अच्छा. या कायद्यांनुसार कोणीही व्यक्ती दुसऱ्याला त्रास देऊन किंवा शेजाऱ्याचं नुकसान करून अमर्यादित पाणी उपसू शकत नाही. थांबा, हे मला थोडं समजून घ्यायला कठीण जाते. म्हणजे मी जमिनीचे पैसे दिले, मी टॅक्स भरतोय, मग जमिनीखालचं पाणी माझं कसं नाही? माझ्याच जमिनीखालील पाणी सार्वजनिक कसं काय असू शकतं? खूप चांगला आणि साहजिक प्रश्न आहे. हे समजून घेण्यासाठी आपल्याला जमिनीखालची रचना कशी असते ते पाहावं लागेल. जमिनीखालचे पाण्याचे जे साठे असतात, ज्याला आपण ॲक्विफर किंवा जलभृत म्हणतो, ते एकाच जमिनीपुरते मर्यादित नसतात. ते पसरलेले असतात. बरोबर? अगदी बरोबर. ते अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेले असू शकतात. तुमच्या जमिनीखालचा पाण्याचा साठा आणि तुमच्या शेजाऱ्याच्या जमिनीखालचा साठा हे आतून एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या विहिरीतून क्षमतेपेक्षा जास्त पाणी उपसता, तेव्हा तुम्ही फक्त तुमच्याच जमिनीखालचं पाणी काढत नसता, तर तुम्ही नकळत शेजाऱ्याच्या जमिनीखालचं पाणीही खेचून घेत असता. अच्छा, म्हणजे जमिनीखालचं पाणी म्हणजे एकाच मोठ्या ग्लासात 2 जणांनी आपापले स्ट्रॉ टाकून ज्यूस पिण्यासारखं आहे. अगदी तंतोतंत. म्हणजे ग्लासात ज्यूस एकच आहे. एकाने जर जास्त वेगाने आणि मोठ्या स्ट्रॉने ओढलं तर दुसऱ्याला साहजिकच कमी मिळणार किंवा काहीच मिळणार नाही. आणि म्हणूनच एकाने अतिउपसा केला की दुसऱ्याच्या विहिरीचं पाणी अचानक आटतं. यालाच तांत्रिक भाषेत कोन ऑफ डिप्रेशन म्हणतात. कोन ऑफ डिप्रेशन? हो, म्हणजे जेव्हा पाणी वेगाने खेचलं जातं तेव्हा जमिनीखाली एक नरसळ्यासारखी पोकळी तयार होते. ज्याचा पंप मोठा, त्याची पोकळी मोठी. यामुळेच कमकुवत आणि छोटे शेतकरी भरडले जातात. आणि म्हणूनच कायद्याने यावर कडक निर्बंध आणले आहेत, जेणेकरून सर्वांना न्याय मिळेल. आता बघा, इथे आणखी एक अत्यंत सामान्य गैरसमज आहे, जो गावाकडे नेहमी पाहायला मिळतो. लोक नेहमी म्हणतात की अरे माझी स्वतःची जमीन आहे ना, मग तिथे मी कुठेही अगदी बांधावर किंवा रस्त्याला लागून विहीर किंवा बोरवेल खोदू शकतो. मला कोण विचारणार आणि मला कोणाच्या परवानगीची काय गरज? हा एक अतिशय चुकीचा आणि धोकादायक गैरसमज आहे, जो लगेच दूर केला पाहिजे.
तुमच्या मालकीची स्वतःची जमीन असली तरीही. मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन अधिनियम 2009 नुसार तुम्हाला काही कडक नियम पाळावेच लागतात. कोणते नियम? सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून, म्हणजे गावातील सार्वजनिक विहीर, नळपाणी पुरवठ्याची विहीर किंवा सार्वजनिक बोरवेलपासून तुमच्या नवीन विहिरीचे अंतर किमान 500 मीटर असणे अनिवार्य आहे. 500 मीटर? होय. ही तरतूद खरे तर 1993च्या कायद्यातही होती आणि आजही ती कडकपणे लागू आहे. पण एक शंका आहे, 500 मीटरच का? 400 किंवा 100 मीटर का नाही? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. मगाशी आपण कोन ऑफ डिप्रेशन किंवा पाण्याच्या पोकळीची चर्चा केली ना. भूजल शास्त्रज्ञांच्या मते एका मोठ्या विहिरीचा प्रभाव साधारणपणे 500 मीटरच्या परिघात पडू शकतो. अच्छा, म्हणजे त्या 500 मीटरमध्ये जे काही असेल ते ओढून घेणार. अगदी बरोबर. जर तुम्ही सार्वजनिक विहिरीच्या 500 मीटरच्या आत तुमची खासगी विहीर खोदली आणि मोठा पंप लावला तर संपूर्ण गावाला पिण्याचं पाणी पुरवणारी विहीर आटू शकते. एका व्यक्तीच्या शेतीसाठी संपूर्ण गावाला तहानलेलं ठेवता येणार नाही, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. म्हणजे कुठेही विहीर खोदता येत नाही हे स्पष्ट आहे. पण समजा माझी संपूर्ण जमीनच त्या 500 मीटरच्या परिघात येत असेल तर मग मी काय करायचं? आणि हे 500 मीटरच्या बाहेर आहे हे सिद्ध कसं करायचं? याला काही पूर्वपरवानगी लागते का? अशा परिस्थितीत तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांचा विचार करावा लागतो, कारण कायदा तिथे तडजोड करत नाही. आणि परवानगीचा विचार केल्यास याच कायद्याच्या कलम 7 नुसार सर्व नवीन आणि अगदी जुन्या विहिरींची सुद्धा रीतसर नोंदणी करणे आता बंधनकारक आहे. जुन्या विहिरींची सुद्धा? होय, जुन्या विहिरींची सुद्धा नोंदणी करावी लागते. यासाठी तुम्हाला तहसीलदार किंवा जिल्हा भूजल समितीकडे रीतसर अर्ज करावा लागतो. त्यासाठी कागदपत्रे काय लागतात? या अर्जासोबत तुमचा 7/12 उतारा लागतो, ज्यावर जुनी नोंद असावी. तसेच जमिनीचा अधिकृत नकाशा लागतो, जो हे सिद्ध करतो की तुमची विहीर सार्वजनिक स्रोतापासून 500 मीटर दूर आहे. आणि ओळखपत्र म्हणून आधार कार्ड लागतं. आणि इथे क्विक फॅक्ट सांगते तुम्हाला. बोला ना. भूजल अधिनियम 2009च्या कलम 30 नुसार शासनाला अतिशय मोठे अधिकार आहेत. जर एखाद्या भागातील पाण्याची पातळी खूपच खालावली असेल आणि ते क्षेत्र शासनाने अधिसूचित म्हणजे ओव्हर एक्सप्लॉइटेड म्हणून जाहीर केले असेल, तर तिथे जास्त पाणी लागणारी पिके जसे की ऊस किंवा केळी घेण्यास शासन थेट बंदी घालू शकतं. आणि जर हा नियम कोणी मोडला तर 10,000 रुपयांपर्यंत दंड किंवा थेट तुरुंगवासही होऊ शकतो. बापरे, म्हणजे कायदा खरोखरच खूप कडक आहे आणि आपण त्याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. हे अनेक शेतकऱ्यांना माहीतच नसतं. हो ना, म्हणूनच ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता चर्चेला थोडं पुढे नेऊया. समजा विहीर खोदण्यावर इतके निर्बंध आहेत, मग एक सामान्य शेतकरी असा विचार करेल की ठीक आहे, जमिनीखालचं पाणी काढायला इतके नियम आहेत तर मी आकाशातून पडणारं पाणी साठवतो. बरोबर. आणि म्हणूनच हल्ली पावसाचं पाणी साठवण्यासाठी शेततळे खूप बांधले जातात, जे वरवर पाहता खूप चांगलं आहे. पण यातही बरेच वाद होतात. बरेच लोक काय करतात, बोरवेल किंवा विहिरीचं पाणी मोठ्या पंपाने उपसून ते शेततळे भरून ठेवतात. हे कितपत योग्य आहे? हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि यावर शासनाचे अत्यंत कडक निर्देश आहेत. शेततळे या संकल्पनेचा मूळ उद्देशच हा आहे की पावसाचे वाहून जाणारे पाणी किंवा कालव्याचे अतिरिक्त पाणी त्यात साठवणे. अच्छा. पण भूजल अधिनियम 2009 नुसार विशेषतः अधिसूचित क्षेत्रात खोल विहिरी किंवा बोरवेलचे पाणी उपसून शेततळे भरणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. पण लोक असा युक्तिवाद करतात की अहो, मी माझ्याच बोरवेलचं पाणी काढून माझ्याच शेततळ्यात साठवून ठेवतोय, यात शासनाचे किंवा दुसऱ्या कोणाचे काय नुकसान आहे? नुकसान खूप मोठं आहे आणि हे समजण्यासाठी आपल्याला बाष्पीभवन आणि झिरपणे या 2 नैसर्गिक प्रक्रिया समजून घ्याव्या लागतील. जेव्हा पाणी जमिनीच्या खोलवर असतं तेव्हा त्याचं बाष्पीभवन म्हणजे सूर्याच्या उष्णतेने वाफ होऊन उडून जाणे होत नाही. ते तिथे सुरक्षित असतं. पण जेव्हा तुम्ही तेच पाणी उपसून उघड्या शेततळ्यात साठवता तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांत त्यातील हजारो लिटर पाणी नुसतं वाफ होऊन उडून जातं. हा पाण्याचा प्रचंड मोठा अपव्यय आहे. हे तर आहेच. आणि शिवाय हल्ली शेततळ्यांना जे प्लास्टिक लाइनिंग किंवा मोठा काळा कागद टाकला जातो त्याचं काय? हाच तर दुसरा मोठा मुद्दा आहे.
त्या प्लास्टिक लायनिंगमुळे साठवलेलं पाणी परत जमिनीत मुरत नाही. म्हणजे दुहेरी नुकसान. हो ना. नैसर्गिक प्रक्रियेत पाणी जमिनीत झिरपलं की भूजलाची पातळी वाढते, ज्याचा फायदा आजूबाजूच्या सर्व विहिरींना होतो. पण प्लास्टिकमुळे हा नैसर्गिक मार्ग बंद होतो. त्यामुळे एका व्यक्तीने भूजल काढून उघड्यावर ठेवल्याने संपूर्ण गावाची भूजल पातळी धोक्यात येते. बापरे. त्यामुळे शासनाचं अनुदान घेताना या भूजल नियमांचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. जर शेजाऱ्याने पुराव्यासह तक्रार केली तर तहसीलदार किंवा भूजल सर्वेक्षण यंत्रणा, ज्याला आपण GSDA म्हणतो, थेट शेततळं बुजवून टाकण्याची किंवा बंद करण्याची कारवाई करू शकतात. आता आपण एका वेगळ्या परिस्थितीकडे वळूया. समजा जमिनीखालचं पाणी नाहीये, पण नदी किंवा नाल्याच्या पाण्यावरून वाद झाला तर. समजा एका शेतकऱ्याने 5 किलोमीटर लांब नदीवरून स्वखर्चाने पाईपलाईन टाकलीये, पण ती पाईपलाईन शेजाऱ्याच्या बांधावरून किंवा जमिनीतून जाते आणि शेजारी अचानक त्याला अडथळा आणतोय, पाईप फोडतोय किंवा रस्ता देत नाहीये. अशा वेळी काय करायचं? अशा परिस्थितीत कायद्याचा दुसरा संदर्भ येतो. तिथे महाराष्ट्र सिंचन कायदा 1976 लागू होतो. या कायद्याच्या कलम 11 उपकलम 3 नुसार नदी, नाले किंवा नैसर्गिक प्रवाहातील वाहते पाणी हे पूर्णपणे शासनाच्या मालकीचे असते. अच्छा. पाटबंधारे खात्याच्या पूर्व परवानगीशिवाय तुम्हाला ते पाणी थेट घेता येत नाही. म्हणजे नदी वाहते आणि मी माझा पंप टाकला असं चालत नाही? अजिबात नाही. उपसा सिंचनासाठी तुम्हाला पाण्याचा हक्क किंवा कोटा मंजूर करून घ्यावा लागतो. यालाच एन्टायटलमेंट म्हणतात. तुमचा परवाना असेल तरच तुम्ही पाणी उचलू शकता. आणि जर परवाना असेल आणि तरीही शेजाऱ्याने पाईपलाईनला अडथळा आणला तर? हां, जर तुमच्याकडे अधिकृत परवाना असेल आणि शेजारी अडथळा करत असेल तर तुम्हाला थेट कालवा अधिकारी म्हणजे कॅनाल ऑफिसरकडे लेखी तक्रार करावी लागते. या कालवा अधिकाऱ्याला अशा वादांमध्ये दिवाणी न्यायालयासारखे अधिकार दिलेले असतात. अच्छा, म्हणजे कोर्टात जायची गरज नाही? नाही. ते प्रत्यक्ष पाहणी करून शेजाऱ्याला अडथळा दूर करण्याचे कायदेशीर आदेश देऊ शकतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी एक निश्चित कायदेशीर मार्ग आहे. पण जेव्हा दोन शेजाऱ्यांमध्ये असा वाद उभा राहतो, तो मग विहिरीचा असो, शेततळ्याचा असो किंवा पाईपलाईनचा, तेव्हा तो प्रत्यक्ष सोडवायचा कसा? तुम्ही मगाशी अनेक अधिकाऱ्यांची नावं घेतली. ग्रामपंचायत, तहसीलदार, कॅनल ऑफिसर, भूजल यंत्रणा. सामान्य माणूस यात गोंधळून जातो की नक्की जायचं कोणाकडे? याची काही स्पष्ट चेकलिस्ट किंवा पायऱ्या आहेत का? नक्कीच आहे. मी एक अत्यंत सोपी आणि टप्प्याटप्प्याने जाणारी चेकलिस्ट सांगते. तुम्ही जर वाद सोडवणार असाल तर याच क्रमाने जा. सांगा. पहिला टप्पा. सर्वात आधी स्थानिक पातळीवर वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या ग्रामपंचायतीकडे किंवा गावात पाणी वापर संस्था असेल तर त्यांच्याकडे पुराव्यांसहित लेखी तक्रार दाखल करा. ठीक आहे, लेखी तक्रार. दुसरा टप्पा काय? दुसरा टप्पा. जर 15 ते 20 दिवसांत ग्रामपंचायतीकडून मार्ग निघाला नाही तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 20 नुसार पाण्याशी संबंधित सार्वजनिक हक्कांसाठी तहसीलदारांकडे रीतसर अर्ज दाखल करा. कारण पाण्याचे हक्क ठरवण्याचे प्राथमिक अधिकार महसूल अधिकाऱ्यांना आहेत. अच्छा, तहसीलदार. मग तिसरा टप्पा? तिसरा टप्पा. तहसीलदार जेव्हा सुनावणी घेतील तेव्हा केवळ तोंडी दाव्यांवर विसंबून न राहता भूजल सर्वेक्षण यंत्रणा म्हणजे GSDA किंवा पाटबंधारे विभागाच्या अधिकृत अभियंत्याकडून त्या जागेची तांत्रिक तपासणी करून घेण्याची मागणी करा. त्यांचा अहवाल खूप महत्त्वाचा ठरतो. आणि जर तहसीलदारांचा निर्णय मान्य नसेल तर? तोच आपला चौथा टप्पा. जर तहसीलदारांचा निर्णय तुमच्या विरोधात गेला किंवा तो तुम्हाला कायदेशीर वाटत नसेल तर त्याविरुद्ध जिल्हाधिकारी किंवा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, ज्याला आपण MWRRA म्हणतो, तिकडे तुम्ही अपील दाखल करू शकता. या सर्व प्रक्रियेत तुमचा 7/12, 8 उतारा आणि जागेचे फोटो पुरावा म्हणून कायमसोबत ठेवा. ही चेकलिस्ट तर अतिशय उपयुक्त आणि स्पष्ट आहे. पण इथे मला एक थोडा बोचळा प्रश्न विचारायचा आहे. नक्की विचारा. या संपूर्ण प्रक्रियेत आपण फक्त शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या चुकांवर बोलत आहोत. पण अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडूनही काही चुका होत असतील ना? अनेकदा शेतकरी सांगतात की साहेब कागदपत्र घेऊन बसले आहेत पण काहीच कारवाई करत नाहीयेत. हां, अतिशय महत्त्वाचा आणि कटू सत्य मांडणारा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. होय, हे मान्य करावंच लागेल की अनेकदा अधिकाऱ्यांकडूनही चुका होतात किंवा कर्तव्यात कसूर होते. हो ना. कायद्यानुसार आणि नियमानुसार तहसील कार्यालयात तक्रार प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी 15 दिवसांच्या आत प्रत्यक्ष जागेवर जाऊन किंवा मंडळ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करणं अपेक्षित असतं.
पण कामाचा ताण म्हणा किंवा उदासीनता अनेकदा ते वेळेवर तपासणी करत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्याचं पीक जळून जातं. हो, आणि अनेकदा तर फक्त तोंडी सांगून मोकळे होतात, तुम्ही ते काम बंद करा, असं फक्त तोंडी सांगितलं जातं. आणि सविस्तर कारणांसह देणं कायद्याने बंधनकारक आहे, पण बऱ्याचदा तोंडी सांगून वेळ मारून नेली जाते. आणि अनुदानाच्या बाबतीतही असं होतं का? हो ना, कृषी विभागाचे अधिकारी जेव्हा शेततळ्यांना अनुदान वाटतात तेव्हा अनेकदा भूजल नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. तिथे बोरवेलचं पाणी वापरलं जाते का याची तपासणीच केली जात नाही आणि अनुदान दिलं जातं. मग अशा वेळी सामान्य माणसाने यावर काय उपाय करावा? अधिकाऱ्यांच्या या चुकांची दुरुस्ती कशी करावी? सामान्य माणूस तर हतबलून जातो ना. हतबल होण्याची अजिबात गरज नाही. यासाठी नागरिकांनी कायद्याचा प्रभावी वापर करायला शिकले पाहिजे. कायम लेखी स्वरूपात पाठपुरावा करावा. जर 15 दिवसात तपासणी झाली नाही तर माहिती अधिकाराचा म्हणजे RTIचा वापर करून अर्ज दाखल करावा आणि विचारणा करावी की माझ्या अर्जावर आजतागात काय कारवाई झाली आणि विलंबाचे कारण काय आहे. अच्छा. माहिती अधिकाराचा अर्ज पडला की अनेकदा फाईल वेगाने हलते. हा, खरोखरच प्रभावी मार्ग आहे. आणि दुसरं म्हणजे कोणताही निर्णय तोंडी न स्वीकारता अधिकाऱ्याला नम्रपणे सांगावं की साहेब, तुम्ही जो काही आदेश देत आहात तो मला लेखी स्वरूपात द्या. आदेशाची लेखी प्रत मागावी. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली सर्व कागदपत्रे कायम अद्ययावत ठेवावीत. आपल्या 7-12 उतार्यावर विहीर, बोरवेल किंवा शेततळ्याची अधिकृत नोंद करून घ्यावी. कारण जेव्हा न्यायालयात किंवा प्राधिकरणात वाद जातो तेव्हा 7-12 वरील नोंद हाच तुमचा सर्वात मोठा पुरावा असतो. म्हणजे शेवटी स्वतः जागरूक राहणे हाच खरा उपाय आहे. होय. आणि इथे जाता जाता आणखी एक क्विक फॅक्ट सांगते. मगाशी आपण MWRAचा उल्लेख केला ना. हो, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण. बरोबर. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 नुसार हे प्राधिकरण स्थापन झालं आहे. पाण्याचे हक्क ठरवण्याचे आणि त्यावरील मोठे गुंतागुंतीचे वाद सोडवण्याचे दिवाणी न्यायालयासारखे अधिकार या प्राधिकरणाला आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर म्हणजे तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी स्तरावर न्याय न मिळाल्यास तिथे अपील करण्याचा मार्ग कायम खुला असतो. चला तर आपण आजच्या या अत्यंत सखोल आणि महत्त्वपूर्ण चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्की. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी हे सार्वजनिक संसाधन आहे हे ध्यानात ठेवा. नवीन विहीर खोदताना सार्वजनिक पाण्याचा स्रोतापासून 500 मीटर अंतर राखण्याचा नियम काटेकोरपणे पाळा आणि नोंदणी करा. शेततळे भरण्यासाठी बोरवेलच्या भूजलाचा बेकायदेशीर वापर अजिबात करू नका. आणि सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेजाऱ्याशी हमरीतुमरीवर न येता किंवा शिवीगाळ न करता कायद्याने दिलेल्या टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेचा म्हणजे ग्रामपंचायत ते तहसीलदार या मार्गाचा वापर करा. अगदी बरोबर. वाद वाढवण्यात, कोर्ट कचेऱ्या करण्यात आणि एकमेकांचे नुकसान करण्यात कोणाचेच हित नाही. कायदेशीर आणि सामंजस्याच्या मार्गाने गेल्यास पाणीही वाचेल, शेतीही सुरक्षित राहील आणि गावातील शांतताही टिकून राहील. नक्कीच. पुढील भागांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा व्हायला हवी ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसेच महसूल आणि कायद्याच्या अशाच नवनवीन आणि अधिकृत माहितीसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, नक्की शेअर करा. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.